त्याला म्हणतात मोठा की ज्याच्यासाठी जगाच्या बापानं रडावं ते संत ज्ञानोबा राय. सर्व प्रसंग तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, पण 2 मिनिटात स्पर्श करतो. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वरबाई सावया. समाधी स्थळाकडे माऊलीला चालवलं, एक हात धरला थोरल्या बंधून, एक हात धरला जगाच्या बापानं. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला बहिणीवर. धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगलीन रडू लागली. देव समजूत काढतात, मुक्ता मुक्ता रडू नको, हेच आनंदी आहे देवा. आमचे मायबाप रात्रीचे आम्हाला झोपट ठेवून गेले, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. तातानी मात गेली से तूना, तातानी मात गेली से तूना, तातानी मात गेली से तूना, तातानी मात गेली से तूना. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. ताता आणि माता गेली से येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. ए जनाबाई, ए दात काढणाऱ्या जनाबाई, तुम्हाला म्हटलं तुम्ही स्वतंत्र हसणं चाललंय तुमचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ताता आणि माता गेली से येथून, तेव्हा मी लहान पांडुरंगा. मी भूक लागल्यावर रडायची देवा. माझा लहान भाऊ सोपान कडेवर घ्यायचा, सिद्धपेठातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, रडू नको, आपले 2 भाऊ गेले गावात, ते पीठ आणणार आहे, मग भाकरी करून आपण जेवण करू. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेसी जात आणि सोपान मज सांभाळीत. मुक्ताई रडते, सोपान काका निवृत्तीनाथ रडतात. सगळी रडारड झाली. शेवटी माऊलीच्या तोंडावरून हात फिरवला निवृत्तीनाथ आणि त्या गेले निधाना ज्ञानदेवा. आणि मग 3 वेळा हात जोडून डोळे मिटले समाधी. परिणाम नामा म्हणे संत कासावीस सारेन लावी ती पदर डोळे असे. पण जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. मग रखमाई माता म्हणाल्या, मी समजू शकते ना देवा, हे नात्याच्या संबंधाने रडतात मुक्ता सोपान निवृत्तीनाथ, हे प्रेमाच्या वियोगाने रडतात सगळे संत, पण जग रडायला लागलं म्हणजे अश्रू पुसायचं काम तुम्ही करावं आणि तुम्हीच रडता. आणि मग रडण्याचं कारण सांगितलं बघता नाही. देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखील नाही, हेचे ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची धन्य धन्य धरातरी जो याते दृष्टीने आहे तो वाहतील टाळी वैकुंठ पुणासी जो करेल याची यात्रा तो तारी सगळी होत्रा सगळी कोळी पवित्र याची दर्शनी होती. अलंका पूर्वे शिवपीठ पूर्वी येते होते निळकंठ ब्रह्मादिकता पौरष्ट येथेचे पैकेले इंद्र येऊन भूमिशी याग संपादरी हरणीशी इंद्रायणी इंद्रशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्तासी भैरवापासून भागीरथी वशी पूर्वटिका मायादिसे प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदकी हे पंढरीवणी सोपे जनासी हरवाया पापे कळी काय कोपल्या कोपेन चले अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी. एवढं रडण्याचं कारण सांगितलं आणि मग रुक्माई रडायला लागली. प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आता का 8 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, आता 8:45ला तू का रडती. मी ज्ञानोबा रायासाठी नाही रडत देवा. अहो हे समाधीचं वय आहे का 22 वर्षाचं. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. हा हिरा ज्या मायेच्या पोटी जन्माला आला, मी त्यांच्यासाठी रडते देवा. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. मी सांगून गेलो, मोठा कोणाला म्हणतात, ज्याच्या जाण्यानं जगाच्या बापानं भगवंतानी रडावं ते ज्ञानोबा राय. विठ्ठल माऊली सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान आहे, पण समकालीन आणि नंतरच्या सर्व संतांनी ज्यांना माऊली म्हणावं ते एकच संत आहे, ज्ञानोबा राय. सर्व संतांनी आपण लक्षात घ्या. माय कोणाला म्हणतात, अरे कळत्या मुलावर जीव लावल त्यात नवल नाही, ज्याला सगळे टाकून देतात. घरात 4 भाऊ असेल ना सेठजी, ते एक धाकटं जास्त शिकलेलं, नोकरीनं लागलेलं आणि लग्न उरकलेलं, फजितीला वाण नाही. मग 3 भाऊ कडूभाऊ, 3 भाऊ लाल डोळे करतात आईवर. त्याचे गडियात का नाही, शर्टिंग करून गॉगल लावून अख्ख्या तालुक्यात फिरतात. खबरदार त्याला खायला दिलं तर. माय रडते. मग म्हातारं 2 दिवसानं, तुझ्या लाडानं बिघडलं ते, जर त्याला खायला दिलं तर दांडकच आहे शेवरीचं. मग 2 दिवसांनी माय त्याला एकांतात गाठते, बाळू इकडे बेटा, अरे तुझे वडील रागावतात, तुझे भाऊ रागावतात आणि तू काही करत नाही, नुसता शर्टिंग करून फिरतो. मग काय करू मी, कशाला शिकवलं मला. नोकरी नाही लागली तर लग्नाची घाई करून दिली, आता काम होत नाही, रोगोर पिऊ का एंड्रीन. मायच्या डोळ्याला धारा लागतात. बाळा हा शब्द पुन्हा वापरायचा नाही. अरे मी चौघाची माय आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही, तुमच्या चौघाच्या खांद्यावर जायची माझी इच्छा. मग काय करू मी, एकच कर बेटा, तुझे भाऊन तुझे वडील घरी असतात ना, कुठेही निघून जात जा. आणि तुझे भाऊन वडील कामाला गेले
मग मागच्या दरवाजातून येत जा माझ्या राजा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. सगळे टाकून देतात, त्यालाही जीव लावते ती माय. तसं ज्ञानोबा आहे माय कोणाची? नानाबाई माझी अनाथाची मान, नानाबाई माझी अनाथाची मान, एका जनातनी पादवंती तसे, एका जनातनी पादवंती तसे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनातनी पादवंती तसे, एका जनातनी पादवंती तसे. अनाथाची माय. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है, हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी हाकलून द्यावं आणि त्यांना आळंदीला जावं आणि माऊलीनं त्याला सांभाळावं. अनाथाची माय. 22 वर्षाची मुलगी, एकुलती एक. 100 एकर जमीन मोहनराव अर्ध्या एकरात वाडा. तिच्या डोक्यात जखम झाली, पू झाला, किडे पडले. काळा केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालं, दुर्गंधी सुटली. एक दिवस गावकरी येऊन म्हणतायत, पाटील सहन होत नाही हे दुर्गंधी आम्हाला. आम्ही आता निर्णय घेतला, उद्या गावकरी आम्ही गाव सोडून जाणार आहे. अजिबात तसं करू नका. मी माझ्या लेकीची विल्हेवाट लावतो. तिथून 2 किलोमीटरवर शेत होतं, तिथे झोपडं बांधून दिलं बापानं. एकुलती एक मुलगी. आणि मग तांब्यात पाणी आणि सिदोरी बांधावर नेऊन ठेवायचे दुर्गंधीमुळे आणि सांगायचे, इथं ठेवली बेटा भाकरीन पाणी. एक दिवस काही संबंध नसलेला भगव्या वेशाचा साधू त्या गावात आला. रात्र काढायची म्हणून हनुमंताच्या मंदिरात थांबला. वाघाचं कातडं त्याच्यावर बसला, रुद्राक्षाची माळ. सायंकाळची वेळ, लोक दर्शनाला येऊ लागले. साधूचेही दर्शन घेऊ लागले. 50-50 लोक गोळा झाले. लोकांनी विचारलं, का रहते महात्माजी, साधू को कोई घर होता है क्या बेटा? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला, एक रात विश्राम करना है. कोई रिश्तेदार तो हमारा गांव में नहीं, लेकिन एक रिश्तेदार हर गांव में रहता है, वो बजरंग बली. बाबा भोजन करोगे? किसी के घर नहीं जाता बेटा, रोटी लाओगे तो खाऊंगा. मोबाईल बंद करा, बंद करा, दे बंद करा. विठ्ठल विठ्ठल कोणाचे चालू असेल तर बंद करा. 100 वर्ष पुन्हा येत नाही. मोबाईल पुन्हा येत मला रात्र दिवस. विठ्ठल कुठलाही का बरं ना? हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. भाकरी आणली. साधू जेवला. आधा घंटा प्रवचन कर सकते क्या? करो बाबा. अर्धा तास प्रवचन झालं अशोकांना. अच्छा, आप किसान लोग खेत में काम करते, 9 बजने को 10 मिनट का है, घर जा सकते हो. कुठले सगळे? एवढ्यात वारा आला आणि दुर्गंधी आली. साधूचा काही संबंध नाही बरं का. अरे रुको, ये बदबू कहां से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, तिच्या डोक्यात किडे पडले. ते झोपडं करून तिथे ठेवलं. तिला 2 किलोमीटरवर शेत आहे. वो अकेली रहती क्या? हाँ महाराज. उनकी रोटी पाणी की क्या व्यवस्था? हे हिंदी होते ते मराठी. तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरीन पाणी. कुछ उपाय नहीं किया आप लोगों ने? एक वैद्य आला होता महाराज. उन्होंने क्या बताया? त्याने सांगितलं की या जखमेतले किडे मरण्याची ताकद जगात एकच औषध आहे, कुत्र्याची लाळ. कुत्र्याने जखम चाटली तर मुलगी ठीक होईल. अच्छा, फिर आप लोगों ने क्या किया? सगळे मदतीला धावलो महाराज. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले, पण दुर्गंधीमुळे कुत्रे बांधापासून वापस आले महाराज. एवढं ऐकून साधू ढसा ढसा रडला. काही संबंध नसलेला. बरं दुःख द्रवही संत सुटून येता. जाओ भाई विश्राम करो. झोपला नाही साधू. रात्रभर हनुमंताच्या पुढे बसला आणि डोका आपटू रडला. हनुमान जी महाराज, मैंने एक गलती की है. इस गांव वालों की रोटी खाई है. रोटी खाने के बाद पता लगा है कि गांव की बेटी दुखी है. मैंने जिंदगी भर जो तप किया हिमालय में, आप ले लो बाबा, लेकिन बेटी को ठीक करो. रात्रभर रडला. आणि पहाटे अंधारात साधू उठला. तिथे सूर्याचा उदय झाला. साधू झोपड्याच्या पुढे आला. सिंधी माऊली आत बघितलं. काळा केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालेलं. ते आतून रडून म्हणाली, कौन है बाबा? लोग भगवान कहते वो भगवान तो आप नहीं. नहीं बेटे, मुझे दुनिया साधु कहती है. मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. सब पता लगाए बेटी, बाहर आओ. काही संबंध नाही. बाहेर घेतलं. कडूभाऊ गुडघ्यावर बसला साधू. आपली जीभ काढली आणि अख्खं जखमेचं डोकं चाटायला सुरुवात केली. क्या करते हो बाबा? साधु का धर्म निभा रहा हूं बेटे. मतलब दुनिया में जिसको कुत्ते भी नहीं स्वीकारते, उसके लिए हम साधु लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते हैं. विठ्ठल सूत्र सांगितलं, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. आमचे सगळ्यांचे अनुभव आहे.
काही घेऊन येत नाही कोणी आळंदीला, पण माऊली सगळ्याचा सांभाळ करते, अनाथाची माय. आणि माय म्हटलं की लेकराविषयी तिचं अंतकरण दुःखी होत असतं, तिला माय. या तळमळीनं माऊलीचा हा उपदेश आहे, पण कोणालाही नाही. माऊलीनं जेव्हा पाहिलं, काही पामर दिसले, काही विषयी आहे, काही जिज्ञासू आहे, काही मुक्त आहे. सर्वांना उपदेश नाही. पामर निश्चित विषय सेवन करण्यात रममाण झालेला, विषयी शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा. मुक्त ज्याला बंधनच नाही बरं का माऊली, उत्तर तिथेच आहे. मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. मग ज्याला बंधन नाही त्याला बंधन तोडा म्हणायचं काही कारण आहे का? हे नीट आहे का? मी शुद्धीवर आहे, अभंगाकडे चाललो आपण. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याला बंधन हे बंधन कळालेलं आहे आणि बंधनातून सुटायची ज्याची तळमळ आहे, त्याला माऊलीचा उपदेश आहे. संसार बंधन तोडावे गे संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन. आपण आपण करा सोडवणे, करा सोडवणे. आपुली आपण बंधन कळालं आणि सुटायची इच्छा आहे, त्याला उपदेश आहे संसार बंधन तोडावे गे. पूर्वीचा काळ असा होता, राजा मेला शिंदे माऊली की त्याचाच मुलगा वारसदार म्हणून राज्यावर बसायचा. कोण्या गावाला घडलं वगैरे काही चौकशा करू नका, दृष्टांत पटवण्यासाठी असतात. यत्र लोके परीक्षणानाम बुद्धी साम्याम इति दृष्टांतः. पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. कधी एकांगी असतो, कधी सर्वांगी असतो, कधी अतिशोक्ती असते. त्यातलं तेवढंच घ्यायचं आहे. एकांगी दूध कसं असतं मम्मी? दूध बगड्यासारखं पांढरं असतं बेटा, आणि त्यानं पाहिलं तर पातेल्यात चोच नाही, पाय नाही, पंख नाही. काय लबाड बोलते मम्मी? बगड्यासारखं चोचही नाही, पाय नाही. अरे गाढवा, इथं चोच पाय न पंख नाही बघायचे, फक्त रंग घ्यायचा. याला म्हणतात एकांगी. विठ्ठल विठ्ठल कधी सर्वांगी वगैरे 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 मध्ये माऊलीच्या पुढे सखोल चिंतन माऊलीचं रात्रंदिवस तेच चालतंय. मी घरी ठेवलं भागवत 7 दिवस. बस राजा मरण पावला, त्याचा मुलगा राजा झाला. पुण्यातली गोष्ट समजा ना, काय हो त्याला कारभार मुलाच्या ताब्यात आला. कडवो प्रधान जुना होता. प्रधान जी नगर देखना है. आता राजाला नगर बघायचं म्हटल्यानंतर सगळी व्यवस्था करावी लागली. साईड गटार येड्या बाबळी तोडल्या, खड्डे बुजवले. राजा ज्या ज्या रस्त्यानं जाणार आहे, राजाची स्वारी निघाली. प्रधानजी आहे पर्वती बरं का माऊली, तिथून स्वारगेट. वेळ कमी आहे ना, लगेच निघाला. शनिवार वाडा, येरवडा. लक्षात आलं? येरवड्याला राजाची स्वारी आल्यावर ते गेटच्या आतले हाफ चड्ड्यावाले, हे लक्षात तुमच्या, उभे राहून पाहत होते. रथ थांबवला. प्रधानजी हे आतमध्ये आहेत, हे कोण आहे? हे कैदी आहे सरकार. कैदी कैदी म्हणजे गुन्हेगार. गुन्हेगार म्हणजे गुन्हा केलेले माणसं. पण माणसंच आहे ना. हा, माझ्या बापाचं राज्य संपलं, मी एक माणूस आहे आणि माणसाच्या राज्यात माणसं बंदी खाण्यात मला चालणार नाही. थोडा सगळी. प्रधानजी तर हादरला. म्हणले असा जर राजा देशाला मिळाला तर कल्याणच्या अलीकडे भिवंडी होण्याची दाट शक्यता आहे. प्रधान हुशार. सरकार
आज हा कार्यक्रम नाही आहे, आज फक्त नगर बघायचा कार्यक्रम आहे. आपण स्पेशली एक दिवस ठेवू ना यांना सोडवायचा कार्यक्रम, चालेल, पण आठवण करून द्या. असे काही दिवस गेले, गडाळ झपाट्यानं चाललं. प्रधानजीनं माऊली नियोजन केलं, मोठा मंडप येरवड्या पुढे, स्टेजवर राजा, शेजारी प्रधानजी, एक लिहिणार आणि पुढे सगळे कैदी. येरवड्याची गोष्ट प्रधानजीनं प्रास्ताविक केलं. इथे जमलेल्या कैद्यांनो, तिथलं चाललंय हे बालम टाकीचं नाही. आता जे नवीन राजे आपल्या देशाला मिळाले अतिशय सज्जनग्रस्त आहे, ते एवढ्यासाठीच आलेले आहे, तुमची कोणाची काय इच्छा असेल ती पूर्तता करण्यासाठी राजे आलेले आहे. बरोबर आहे सरकार? हा बरोबर आहे. तुम्हाला बंदीखान्यातून सोडवायसाठी आले असे शब्द वापरले नाही. हुशार प्रधान, तुमची कोणाची काय इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी. बरोबर आहे? बरोबर आहे. लावा लाईन. मग प्रधानजी विचारतात, राजा ऐकतो आणि एक लिखाणवालं, काय इच्छा आहे तुझी? एकच इच्छा आहे, मला गादीवर झोपायची सवय होती, इथं आल्यापासून खाली पोत्यावर झोप येत नाही, तेव्हा मायबाप सरकारने आमच्या गादीची व्यवस्था, त्याची गादी लिहिली होय आतमध्ये ढकलला. त्याच्या मागचं तुझी काय इच्छा आहे? मला रोज बिड्याचे 2 बंडल लागत होते, 15 दिवस झाले तुकडा बिडीचा मिळाला नाही, तेव्हा 2 बंडल, याचे 2 बंडल लिहा होय आतमध्ये. तुझी काय इच्छा आहे? मला 12 भाकरी लागायच्या, सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी 4, 1.5 चपातीवर भागत नाही, आमची 12 भाकरीची व्यवस्था. 12 भाकरी लिहा होय आतमध्ये. तुझं कसं काय? मला दररोज 2 बाटल्या लागायच्या, 90वर भागत नाही, त्याच्या 2 लिहा. इच्छा विचारत गेले, पुन्हा 8 ढकलत गेले. शेवटी एक कैदी, काय इच्छा आहे? तो बोले ना, 9 वाजले तरी बोले ना. अरे तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा पूर्ण करणार आहे सरकार. अरे सरकार त्यासाठीच आलेले आहे का सरकार? हो विचारा, विचारा. एकच इच्छा आहे सरकार, तुम्ही खाली उतरा. माझ्या कमरट्यात बुटा भरली लाद घालून बाहेर हाकला आणि मेलो तरी हात घेऊ नका. प्रधानजी म्हणाले, एवढा एकच कैदी आहे ज्याला बंधन आवडत नाही, बाकी 2 बाटल्या, गादी, 12 भाकरी, 2 विड्याचे बंडल. ज्याला बंधन हे बंधन कळालेलं आहे आणि त्याला सुटायची इच्छा आहे, त्याला उपदेश आहे. संसार बंधन तोडावे की संसार तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुल्या आपण करा सोड, आपुल्या आपण करा सोड, आपुल्या आपण करा सोड. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन तोडावे की. बंधन हे बंधन का वाटत नाही? अतिपरिचय झाला. कोण्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्या सवयीमुळे माऊली ते अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकटे सुद्धा बानू जगे तुच्छ पाही लघुशशी तेचा वंदनी सर्व भावे म्हणून सकयारे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञाभवत. अतिपरिचय झाला. जावाई असावा अशोकराव, पण दूरचा पाहिजे, मग जावयाला महत्व. दूर जवाई देव बराबर. पाठ आहे तुम्हाला. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सुलादा. दूर जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन जावायला. माऊली, परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती ठेवी घाल, लाकी जावयाचा मान, लाकी जावयाचा मान, लाकी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी घाल, लाकी जावयाचा मान, लाकी जावयाचा मान, लाकी जावयाचा मान. जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. शिंदे माऊली, जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, जेवढे हसते ते सगळी जावाईचा येतले बरं कडू भाऊ. मग सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय. तसं अतिपरिचयामुळे बंधन वाटत नाही. त्या दोघी जणी दृष्टांत खालच्या दर्जाचा असला तरी पटवण्यासाठी. एक फुलाचा व्यापार करायची आणि एक बोंबेल. आता काय त्याला सांगावं तर लागेल ना पटण्यासाठी. म्हणजे एकाची दुर्गंधीन, एकाची बस फुलाची पाटी, हिची बोंबेलची पाटी. मैत्रिणी, व्यवसायाच्या निमित्तानं मैत्रिणी होती अशोकराव. आणि मग विक्रीला जायच्या आणि तिकडून येताना चर्चा व्हायची, किती पैसे उरले तुला, तुझं काय झालं. एक दिवस काय झालं, हिचं घर आधी लागलं. रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला. तिथून 3 किलोमीटर बोंबेलवालीचं होतं. फुलवाली मावशी म्हणली, आता कशाला जाता, आमच्याकडेच थांबा. ठीक आहे म्हणली, सकाळी जाता येईल. हो ठीक आहे, फक्त विनंती आहे काय, तेवढी पाटी बाहेर ठेवा. पाटी
आत आली ना शिंदे माऊली, उसाच्या पाचटाचंच झोपडं होतं पण शेणानं सारवलेलं. मधला खांब, त्या खांबाला सावता महाराजचा फोटो, दोन्हीकडे अगरबत्त्या, फुलवाती, एका कोपऱ्यात गुलाबाची फुलं, एका कोपऱ्यात जाईजुळीची फुलं, एका कोपऱ्यात मोगऱ्याची फुलं. लहान लहान लेकरं कामी लागले होते. कोणी वेण्या करतात, कोणी गुच्छे करतात, कोणी हार करतात. अख्खं घर सुगंधानं भरलेलं. दोघीचे जेवण झाले, लगेच झाले. झोपा आता. त्या शिंदे माऊली अंतरलं. पण हे 5-5 मिनिटांनी उठून बसायची बोंबीलवाली. अहो झोपा ना, घरच्या लेकराची आठवण येते का? नाही. काय डोकं दुखतं का? नाही. मग झोपा ना. झोपच येत नाही मला. का? या मोगऱ्याच्या फुलाच्या वासानं. मग काय करता? काय नाही, माझी पाटी उशाखाली घेते. हा, पाटी आणू नका घरात, बाहेर जाऊन पाटी उशाखाली घ्या. अंथरूण नाही, पांघरूण नाही. गारठ्याचे दिवस. जशी पाटी उशाखाली घेतली, गाढ झोपली ते पहाटे उठली. अरे दुर्गंध नाही का? दुर्गंधच आहे, पण अतिपरिचयामुळे दुर्गंध वाटत नाही. तसं संसार बंधनच आहे, पण अतिपरिचयामुळे बंधन वाटत नाही. मग ज्याला बंधन वाटतं आणि सुटायची इच्छा आहे त्याला संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. त्याला सांगता संसार बंधन तोडावे की. आता हे बंधन सर्वांना माहिती आहे. कोणी निर्माण केलं? आपणच केलं, हे लक्षात ठेवा. ते पोपटाची आई पिलांना सांगून गेली. ते पोपट पकडणारे लोक असतात ना, आम्रवृक्षावर त्या फांदीपासून या फांदीपर्यंत तार बारीक ताणून बांधतात आणि त्याच्यात ती नळी घालतात. नळी, त्याच्यावर पोपट बसतो. नळीवर बसल्याबरोबर, आपल्या बोटासारखे बोट आहे त्याचे, बसल्याबरोबर गरकन फिरतो. ती खिराडीसारखी चाक. फिरला की उलटा होतो. उलटा झाला की पकडणारे जातात, त्याच्यात पायाचा चवडा हाताने काढतात तरी ते पुन्हा पकडतं. मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिक आहे. ही पोपट पकडण्याची तुम्हाला जर धंदा करायचा असेल शेटजी. आई सांगून गेली, मोहनराव मी चारा आणायला चालली रे, बाहेर येऊ नका. नाही येणार आई. 2 पिलं. बाहेर आला तर नळीवर बसू नका. नाही बसणार आई. आणि समजा बसला तर नळीनं आपल्याला पकडलं नाही, आपण नळी पकडली असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं. तसंच करू आई. गेली आई गेली. 2 पिलं बाहेर आली, बसली नळीवर. वजनानं गळकन फिरली नळी. उलटे झाले 2. हे त्याला म्हणतं का रे, मम्मी सांगून गेली होती बाहेर यायचं नाही, तरी आलो. हा म्हणला ते झालं, पण नळीवर बसायचं नाही म्हणली होती तरी बसलो. हो, पण आई सांगत होती नळीवर बसला तर नळीनं आपल्याला पकडलं नाही, आपण नळीला पकडलं असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं असं म्हणतं आणि पायानं मजबूत धरतं. मग याला कोणाची गरज आहे का? अरे बंधन त्यानंच निर्माण केलं, त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. मग त्यानं नळी सोडायची आणि आकाशात उडून जायचं. या न्यायानं आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव. संसार बंधन तोडावे की तोडावे, संसार बंधन तोडावे की तोडावे. आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. मी त्यांना दान केलेलं आहे राज्य, पण 3.5 तोळे सोनं द्यायचं राहिलं म्हणून आम्ही काशीच्या मार्केटला जाऊन बायको मला विक्रीला ठेवतो आणि मग ते सोनं विश्वामित्राला देतो. आजपासून तुमचे मालक विश्वामित्र. स्वामी सांगतील तेची मान्य करा. जाताना सांगतो हरिश्चंद्र प्रजेला. आणि निघाले. वाढवत नाही, सगळे पाठ आहेत. मला अगदी थोडक्यात मी कशा करता सांगतो. मन हलकं करू नका. मोठ्याने काय काय भोगलं तिकडे पाहून आपलं वजा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या रस्त्याने राजा हरिश्चंद्र निघाला, विश्वामित्र हा प्रतिसृष्टी निर्माता असल्यामुळे सूर्याला आदेश. आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र. अरे 3 चालले ना रे. त्या जंगलात इतकं उष्णता, इतकं ऊन तापा,
परिणाम वृक्ष हे जळाले, उन्हानं पाषाण उनले, त्या पंथे चालिले तिघे जण, हरिश्चंद्र तारा उपवासी आहे आणि 5 वर्षाचा राजपुत्र. पुन्हा परीक्षा, ब्राह्मणाच्या वेशात विश्वामित्र, एक ब्राह्मणीन एक ब्राह्मणाचं पोर 5 वर्षाचं. आम्ही काशीहून आलो यात्रा करून, पाय पोळता तो, तुमच्या पायातल्या चपला जोड्या आम्हाला द्या. हरिश्चंद्रानं जोडा त्या ब्राह्मणाला दिला, तारा राणीनं चपला त्या ब्राह्मणींना दिल्या. मायबापाची कृती पाहिली भाऊ, लेकराला सांगावं लागलं नाही रोहिदास, शुद्ध बिजापोटी त्यानं आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या आणि तिघांनाही ब्राह्मणाला नमस्कार केला. आता पुढे तिघा देवणिया जोडे आणि जणी म्हणे जाते पुढे. पुढे प्रवास कठीण पायी नाही पायन, पायी नाही पायन, पायी नाही पायन. पुढे प्रवास कठीण पायी नाही पायन, पायी नाही पायन, पायी नाही पुढे प्रवास कठीण, पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले. काशीच्या मार्केटला उभ्या आहे तिघ, उपवासी आहे 2 दिवसाचे. दुपार झाली तरी ग्राहक लागत नाही राजाला. दुपार नंतर ग्राहक लागलं तारा राणीला. ती काशीची वेश्या, तिचा उद्देश होता सुंदर आहे, सौंदर्य संपन्न आहे, हिला पैशाच्या जोरावर विकत घेतलं की आपला उद्यापासून वेश्या व्यवसाय चांगला चालेल, म्हणून वेश्येनं विकत घेतलं राणी तारा. तारा राणीला विकत घेऊन वेश्या निघणार. योग आहे, कौशिक ब्राह्मण मार्केटला आले, सहज योग. आणि त्या ब्राह्मणानं बघितलं, अरे पण ब्राह्मण मंडळीनं जेवणं केली, आग्रह करू करू ब्राह्मणाला जेवू घालणारी ही ब्राह्मणाची अन्नपूर्णा आज विकली बाजारात. तारा थांबली, तुला जिनं विकत घेतलं बेटा ती काशीची वेश्या आहे, उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगावं तशी बिलगली, रडू लागली. जन्मात हे पाप केलं नाही बाबा, नव्हे ऐसा धर्म आमुचाजी स्वामी, मला सोडवा. ब्राह्मणानं ते मोल वापस केलं वेश्येचं, तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं बेटा मला मुलगी नाही, तू माझी धर्मकन्या, मी तुझा धर्मबाप, पण माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा बेटा, आनंदानं करील महाराज. घेऊन निघाला तारा राणीला. आता 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती मार्केटला कशासाठी उभा आहे. आईच्या मागं बाळ जातं ना, ते मागं लागलं 5 वर्षाचं, धावला बाप हरिश्चंद्र, धरला रोहिदास. मार्केटचे लोक पाहत होते, पुढे चालला रे, आई चालली ना बाबा. हरिश्चंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या, जाऊ दे बेटा. का? तिला विकलंय. म्हणजे आपण विक्रीला उभे आहो बेटा, तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून बाप लेकाला ग्राहक नाही. आई विकली बाबा. हो बेटा. मग आता माझी ना आईची भेट कधी होईल बाबा? कदाचित या जन्मी होणारही नाही. मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन या येतो मातेचे दर्शन. 5 वर्षाचं एकदा आईच्या पाया पडून येऊ द्या बाबा. हे त्या लेकराचं ऐकलं आणि बाजारातले लोकच रडायला लागले भाऊ. त्यांनी विनंती केली, ब्राह्मण काका काय नका करू आता माये बाळा, नका करू आता माय बाळा, नका करू आता माये बाळा तोटे, बघवे ना दृष्टी आभासी, बघवे ना दृष्टी आभासी, आता माय बाळा तुटे, बघवेना दृष्टी आम्हासी. हे याही मुलाला विकत घ्यावं काका, मायलेक एका ठिकाणी राहतील, म्हणून त्यालाही विकत घेतलं. त्याला सांगितलं बेटा तुझ्याकडे दुर्वा फुलं आणायचं काम, तिला स्वयंपाकाचं दिलं. हरिश्चंद्राला डोंब ग्राहक लागलं रोहिदास. त्याला 2 बायका होत्या, घरी नेल्यावर ते कृश झाला होता, राजा उपवासी होता. त्या बायकाच रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट,
कृष्ण सकुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते द्रव्य काय वाया जात होते कृष्ण सकुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते द्रव्य काय वाया जात होते. क्रोश सकुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते. आता आणला तर भरमराव पाणी. 2 दिवसाचा उपवासी राजा माठ दिला डोक्यावर. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रानं ते रांधणाला छिद्र पाडून ठेवलं. ते रांधणच भरेना. त्या बायका म्हणल्या नुसता नाटक करतोय हा, सकाळपासून पाणी भरणं चाललंय, रांधणात थेंब नाही. दोघेही उभ्या राहिल्या. 2 बायका होत्या. जसा माठ घेऊन हरिश्चंद्र आला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला राजा. ज्याला दरबार लटलट कापत होता त्याचं सांगतोय. ताडिते तयासी डोंबाच्या कामिनी. हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही. बायका म्हणल्या दुसरी ड्युटी द्या याला. तिथून बदल झाला. स्मशान. डोंबा घरी वाहे पाणी तेही बरोबर आहे, आणि ड्युटीत बदल झाल्यावर स्मशानाची राखण. हे इतिहास नीट ऐकून घ्या. विठ्ठल चक्कर मारायची रात्रभर. घोंगडं उजव्या खांद्यावर, काना एवढी उंच काठी, हातात कंदील. ड्युटी. पुढचं सगळे माहिती आहे. 5 वर्षाचा रोहिदास बालमित्रासोबत दुर्वा फुलं आणायला गेला. सर्पदंश झाला, मरून पडतो. त्याच्या आधी तो चिमुकला. रोहिदास मित्रांना रडू रडू सांगतोय मरतो बाबा रे, पण आज बोलतो तुम्हाला, मी सामान्य नाही, राजाचा पुत्र आहे. आमच्यावरती वेळ आली. ती माझी आई आहे ना, स्वयंपाक करते, ती स्वयंपाकीन बाई नाही. हजारो बाया तिच्या हाताखाली होत्या. मरतो आता. तुम्ही जाऊन माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला म्हणावं. माझी आई तुमच्या गळ्याला बिलगून रडेल ना, तिचे अश्रू पुसून सांगा. तुमच्या मुलानं सांगितलं म्हणावं, आई शोक काही वाया करू नको, जे नशिबात असतं ते घडतंय. आईला सांगा माझ्या, नाशिवंत देह गेला असे विलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावी म्हणान तुम्हासी प्रार्थना हेची, आता सोडेला प्राण रोहिदासे. ते मरून पडलं. पाकशाळेमध्ये होती त्याची माता श्रुत केली, वार्ता सांगते आणि सगळे मित्र आले. आई साहेब, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशानं मेला. पोळपाट लाटणं फेकून दिलं आणि त्या लुगड्याच्या पदराला मळल्या पिठाचा हात पुसून माय पळत आली जिथे रोहिदास रोज दुर्वा फुलं आणायला यायचा. अंधार पडला होता. आई चौकशी करत होती. रोहिदास, आता प्रेत बोलतं का लासुरे पाटील? तिच्याच पायाला लागलं. अंधारात बसली. पाहिलं तर मुलाचं प्रेत, हिरवे डोळे. राजाची राणी आहे अण्णासाहेब, पण एकुलत्या एक राजपुत्राचं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. एवढं दुःख आहे का आपल्या जीवनात? जरा वजावाका करा. अर्धी साडी फाडली त्या माऊलीनं आणि त्या अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं. स्मशानात गेली. सरपण विकत घ्यायला पैसे नाही. उरलेलं सरपण गोळा केलं. रात्रीचे 12 वाजले. एवढा ढीक केला त्याचा, पेटवला. त्याच्यात ते प्रेत टाकणार. एकुलत्या एक लेकराचं. भूतकाळ आठवला. माय आहे शेवटी. पुढं ठेवलं. त्याच्याकडे पाहून रात्रीच्या 12ला, रोहिदासा, भरतार हरिचंद्र. माय रडते डेड बॉडीजवळ. भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. दैवाची मेहीन फुटके प्राक्तन, केल्या 3 वाटा देवा. रडता रडता छाती भिजली रोहिदास तारा राणीची. का भिजली म्हणून पाहिलं तर पाण्यानं नाही, वात्सल्य भाव आवरला नाही तर स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि मग त्या प्रेताला कवटावून रडू रडू विचारू लागली, आता बाजू कोणा रोहिदासा, आता बाजू कोणा रोहिदासा. तरी तरोनी माझ्या सैनियाला पाणा, तरी तरोनी माझ्या सैनियाला पाणा. आता बाजू तरुणी माझ्या स्तनियाला पाणा.
आता पाजू कोणा रोहिदासा. उचललं, चितेत टाकणार हातातच प्रेत होतं. कंदीलवाला आला, अंधारातून आवाज, खबरदार. हातावरच. नवरा बायकोची भेट इथे झाली आज रात्री 12ला स्मशानात. कोण आहे? मी सांगणार होती, ते सांगणार होती हरिश्चंद्राची राणी तारा आहे. पण वीज चमकली भाऊ, आणि विजेच्या प्रकाशात राजानं ओळखली राणी, राणीनं ओळखला राजा. पहिली भेट मार्केटला विक्री झाल्यानंतर इथे प्रेत ठेवलं, पळत धावली. पाया पडायला तर हरिश्चंद्र सरला मागा. रुको तारा, पैर मत पडो. जमदार का सेवक को स्मशान में ड्यूटी करता हुआ मंगल वेश वाला, अगर पैर पड़ोगी तो तुझे नहाना पड़ेगा, पाप लगेगा. ये कौन बच्चा है? बोल गए क्या महाराज, आपका इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? मर गया. तो मैं क्या कर सकता हूँ? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, मेरा नियम है, जिस दिन मुर्दा जलता है 2 चीजें मिलती है, 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. 3 पत्थर लगा के खिचड़ी पका के खाता हूँ. कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मुझे. तू बोलती ना मेरा बेटा है, हाँ, तो मैं भूखा रह सकता हूँ बेटे के लिए बाप, खिचड़ी नहीं लूंगा, लेकिन 1.25 गज कपडा मालिक के लिए देना ही पडेगा. राहिलेली अर्धी साडी फाडायला लागली. एवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले. थांबा, तुमची परीक्षा घेतली, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? धन दौलत नको, एक मागणी आहे. इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी कोणाची घेऊ नका, बस एवढीच. मी का सांगतो? एवढं दुःख तारा राणी, तरी तिनं रॉकेल वतलं नाही. हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही. त्यांच्या मानाने 1 नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. सुख आणि दुःख याचं मिलन म्हणजे जीवन आहे. हे प्रसंग येत असतात. आता कितीही आठवणी काढल्या तरी आपली व्यक्ती येत नाही. प्रियाताई, आता हे 2 लेकरं सांभाळायचे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मोठ्या मोठ्यावर त्यागातून मोठे झाले खूप मोठे लोक. आता उदाहरण घ्या, द्रौपदी ताई मुर्मू, 2 मुलं मेली, नवराही मेला, होतं घर शाळेला दिलं. त्या त्यागात भारताचं नेतृत्व करणार कोणाला सोडलं? म्हणून हिम्मत सोडायची नाही. विठ्ठल हे कोणाला चुकत नाही. जे भोग आहे ना ते भोगावंच लागतं, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. नकडे पुढीला होणार, 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 नकडे पुढीला होणार. जे जे लिहिली प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. नामा म्हणे कर्मरेखा, देवादिका चुकेना. देवादिका चुकेना, पण त्याच्यात परिवर्तन करण्याची क्षमता देवात नाही, पण देवाच्या कृपेत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर कृपा. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी, तू जसं बडवू नको होय. कृपा ज्याच्यावर झाली ते हनुमानजी, ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. फरक लक्षात घ्या. कृपा करणारा राम पुलावून गेला चालत चालत, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत गेला लंकेत. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. परमेश्वरात जे ताकद नाही ते परमेश्वराच्या कृपेत आहे. जरी प्रारब्ध भोगावं लागत असलं तरी जर त्याची कृपा झाली, हरी कृपे हरी कृपे
भोग प्रारब्धाचा, पण हरी कृपेत त्याचा. हरीमध्ये ताकद नाही, पण हरीच्या कृपेत आहे. सगळे दृष्टांत पाठ झाले तुम्हाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि गेला 11 वाजून 8 मिनिटांना द्वारका. रडू रडू भेट झाली दोघांची. सुदाम जे हम तुम मित्र है बालकपन के, अब तुम दूर बसे सुदाम जी को देखत श्याम हसे. ते कडकडून मिठी मारली. एक मजा सांगतो. ते सर्व झाल्यावर मित्र एकांतात बसले ना, दोघच होते. जुन्या गोष्टी निघाल्या. सुदाम्या मग ती एकेरी भाषेत चालते. काय रे किशन्या, अरे का तुझ्यावर माझं केवढं प्रेम रे. तुला आठवतं का रे काय गुरु मातेनं सरपण आणायला पाठवलं, आठवतं देवा. एकांतातली चर्चा सांगतो. अरे तुझ्या पायात काटा भरला होता रे सुदाम्या, आठवतं देवा. निघे ना, मी मांडी घालून बसलो, जंगलात दोघच होतो आपण. तुझा पाय घेतला मांडीवर. कोणी? ज्याच्या पुढे 33 करोड देवता लाईन लावू. मांडीवर पाय घेतला, काटा काढण्याचा प्रयत्न करायचो. निघे ना रे. मग तुझ्या तळपाळातला काटा मी माझ्या दातानं उपसला. रक्ताची धार लागली होती, तळपाय रक्तानं भिजला. आठवतं? हो देवा. ऐसे विहाल विहाई न सोपग कंटक झाल गडे कोणी जोये. आठवण जुनी आठवतं. मग एक विचारू का? योग्याच्या ध्यानाला न येणारा हा भगवान तुझ्या तळपाळातला काटा दातानं उपसतो. एवढं जर तुझ्यावर प्रेम आहे सुदाम्या, तर इतके दिवस दारिद्र्यात का काढले? हाय महादुःख पाय सखा तुम आय इतने किते दिन खोये. हे शब्द देवाचे आहे. आणि का रे, एवढं एकमेकावर आपलं प्रेम आहे. विठ्ठला एवढं एकमेकाचं एकमेकावर प्रेम असताना गुरुमातेनं दिलेले हरभरेले काय एकट्यानं खाल्ले? तुम्हाला वाटतं का देवा हा सुदाम्या बैमान होईल? पण खाल्ले ना तू एकट्यानं. हो. का रे? आज सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते देवा. आपण सगळे सांदीपणी गुरुच्या आश्रमात होतो. त्याच जंगलात एका ब्राह्मणींचं मोडकं झोपडं होतं. तिचा नवरा मेला होता, तिला 2 लेकरं होते. ते इकडून तिकडून आणायची, उष्ण पासणं काय ते भीक मागून लेकरं जगवायची. आठवत. एक दिवस काही मिळालं नाही. एका शेतकऱ्याकडून तिनं हरभरे आणले. अर्धे हरभरे मुलांना खाऊ घातले. उद्या काही मिळालं नाही तर लेकरं उपवासी राहू नये म्हणून अर्धे तसेच ठेवले. ती गाठोडी बांधली आणि त्या उतरंडीत, पूर्वी उतरंड असायची, उतरंडीत ठेव. चोर रात्रीचे आले त्या ब्राह्मणींच्या घरी. उतरंडीमध्ये ती गाठोडी सापडली त्यांना. रोहिदास, दागिन्याचे मणी आणि हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं. दागिन्याची गाठोडी आहे. ती गाठोडी काढली, घाई निघाले. त्यांच्याच धक्क्यानं उतरंड पडली, ब्राह्मणीन जागी झाली. सुदामा सांगतो द्वारकेत देवाला. तिच्या लक्षात आलं चोरीचं काय माझ्या घरात. लेकरासाठी ठेवलेले हरभरे चोरटे घेऊन चालले म्हणून मागं पळाली. आज जा घेऊन, नवरा मेला माझा, लेकरं भीक मागून जगवते मी. उद्यासाठी गाठोडीत हरभरे ठेवले होते बांधून, तेही लेकराच्या तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे माझा ब्राह्मणींचा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. फक्त सुदामा जागा होता आश्रमात, त्यानं ब्राह्मणींचा शाप ऐकला होता. चोरट्याच्या लक्षात आलं दागिने नाही, हरभरे आहे. चालू मध्ये फेकून दिली गाठोडी आश्रमात. तीच गाठोडी सकाळी गुरुमातेनं यांना दिली, ज्याच्या मागे शाप होता. देवा, मी विचार केला, ब्राह्मणींचा शाप आहे. जो हरभरे खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण जगाचा बाप जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांचा कोण सांभाळ करेल? म्हणून सगळे हरभरे मी खाल्ले देवा. मग देवाचं रडणं सुरू झालं. आणि जेव्हा सुदामजीच्या कपाळावर कुंकुम तिलक केला, 4 बोटं वर होती, अंगठा खाली, पण असा हात फिरवला. मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ आहे. कारण
सुदामजीच्या कपाळावर विधी लिखित होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं असं केलं म्हणजे श्री क्षयचा यक्षश्री केला. मराठी लक्षात घ्या. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, आणि त्याचं उलट केलं अक्षर. यक्षश्रीचा अर्थ धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात असल्यामुळे स्मरण, चिंतन आणि चिंता. स्मरण भूतकाळाचं असते, चिंतन वर्तमानाचं असते, चिंता कधी भविष्याची. याच्यात बदल नाही. स्मरण, माणूस दारापुढे बसला की डोक्याला हात लावून, नाही तर प्रसन्नतेनं. कसं होतं, कसं झालं. काहीचे बाथरूम एवढाले घरं होते, त्या घरा एवढाले बाथरूम आहे आता. पदर फाटेपर्यंत दिलं देवानं. हे स्मरण होतं का नाही मागचं. याला म्हणतात स्मरण. हे भूतकाळाचं आहे. चिंतन वर्तमानाचं असते. काही माणसं घाई कीर्तनाला येतात, त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं होतं पण वळून बघितलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला. हे चिंतन चालू आहे वर्तमानाचं. स्मरण आहे भूतकाळाचं. पण चिंता भविष्याची असते. दिवसभर कबाड कष्ट करून जेवण झालं, अंथरून पांघरून डोकं उशीवर टेकलं की सुरू होते. तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. ओ हरी कथा ऐकता. निद्रे नागविले तत्वता. निद्रे नागविले तत्वता. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी धर्मणी. खाटेवरी पडता चिंता व्यापी. खाटेवरी पडता चिंता व्यापी सुरू होते. तिला म्हणतात चिंता. एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही चिंता करण्यात वेळ घालवताना त्यापेक्षा चिंतन करा. चिंतेत नका वेळ घालवू, चिंतनात वेळ घालवा. आणि जर तुम्ही चिंतन केलं ना तर तुम्हाला चिंता करायची गरज राहणार नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. 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 आवडीने भावे हरिनाम घ्यायची. आवडीने भावे हरिनाम घ्यायची. आवडीने भावे हरिनाम घ्यायची. आवडीने भावे हरिनाम घ्यायची. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता तुझी चिंता त्याची सर्व आहे. मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ते चंद्रभागेच्या वाळवंटातलं फिरतं दुकान पाहिलं का अण्णासाहेब. नवरा बायको पुस्तकाची विक्री. ते पुढं म्हणते हे मागं 7व्या दिवशी 6वीचा फेरा. गोपी बाळा तीन जपून धरा. निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जो. ती पुढं म्हणते शिवाजीचा पाळणा किंमत 10 रुपये विक्री. हे भसाड्या आवाजात म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात. त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. गरजूचं सांगतो मी. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर पण राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठलं खोरण टोपलं कायमचं डोक्यावर. एवढं नाटकी नाव त्याची बायको एकदा घेते तर तिला सांभाळण्याची जन्मभराची चिंता पतीवर येते. थोडं घरी गेल्यावर डोकं चालवा. एकदाच्या नाव घेण्यामध्ये पत्नीची जन्मभर चिंता पतीला, तर रात्रंदिवस भजन केल्यावर तो काय देव झोपा काढल का. मग तुझी चिंता इथपर्यंत आलो.
त्याशी सर्व आहे. हां, ते कसं येऊ द्या आम्ही तुझे. ते असं कोणी नियम सांगितला का रे पहिल्या चरणात सांगतात? अरे जिथे घुसायचं तिथं फक्त घुसता आलं पाहिजे बुवा. कीर्तन म्हणजे काय? प्रमाणं आयतेच असतात, फक्त त्याचं वेल्डिंग करायचं. वेल्डिंग व्यवस्थित करता आलं की झाला कीर्तनकार. नाही तर पोटासाठी पोट, ते वेल्डिंगच आहे. बुवाचं व्याख्यान चाललं पोटावर. इथे एवढे पोट, एवढा बोबाड तळाचा, पोट लागले पाठीशीन, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटाची येते सवय, एका टाळकराला नाही दम निघाला, आजी देतो पोट बरी. अरे काय चाललंय? हां, म्हणून ते आता तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण नाम घेताना 2 शब्द घातले भाऊ, आवडीने भावे. त्या 2 शब्दाचे 2 अर्थ आहे लासुरे पाटील. भावे म्हणजे श्रद्धेनं आणि आवडीने म्हणजे प्रेमानं. श्रद्धा आणि प्रेम या दोन्हीची गरज परमार्थात आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. भाव वेगळा आणि भाव वेगळा, उच्चार सारखे आहे. मी त्या दिवशी ना राईट राईट काय फरक आहे का? WRIT RIGST, पण उच्चारात अर्थ उजवान बरोबर. KNOWचाही नोच होतो आणि NOचाही नोच होतो. उच्चारात नाही फरक, पण एक जाणणे आणि एक नाही. तसं भाव आणि भाव का नाही आलं लक्षात? भाव बरं सुटसुटीत सांगतो रोहिदास. भाव ठरवून घेतल्या जाती त्याला वस्तू म्हणतात. भाव ठेवून स्वीकारला जातो त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल. आपण आता साईबाबाच्या शिर्डीमध्ये आहो. ते काय सांगाल तेवढे पैसे दे ना दुकानदाराला. ते गिऱ्हाईकलंय भाव चांगलं सांगा ना, व्यवस्थित भाव लावा ना. ते त्या दुकानात तर एवढ्यालाच मिळतं, तुम्ही काय लावताय राव? हे ठरवू घेतल्या जातं. याचं नाव भाव आहे. ठरवू घेतल्या जातं. आणि तोच पेढ्याचा पुडा नारळ आम्ही भाव ठेवून घेतो तेव्हा नारळ आहे. भाव ठरवून घेतो तेव्हा तो पेढा आहे. पण साईबाबाच्या चरणाजवळ ठेवल्यावर ब्राह्मण आम्हाला देतो, त्याच्यावर आमचा भाव हा प्रसाद आहे. विठ्ठल. आवडीने बरं का रोहिदास, ऐकत राहत जा. वरी मते एक आहे आवडी मध्ये काय ओ जाणी वनागवने लागुने देतो ठाव. ओ मनवोनी संगताची सेवी आजवै भाव. ओ तुझ्या परितेची झाली आजवै भाव. सुखे मिनी लोका तुन तारून देते भाव ठेवा. नितीन गडकरी, त्याचं नाव नितीन आहे. इथून इकडे रोड झाले, त्याच्याच भागातले राहिले. शिर्डीपासून झाला समृद्धी, तुमचा भाग काय चालू आहे? अरे हे काय तुझा दोष नाही, पूर्वीपासूनची परंपरा आहे. मनोज सलूनवाल्याची दाढी वाढलेली तो दुसऱ्याच्याच करतो. जाऊ द्या, दुसरी चाललं कीर्तन आपलं. विठ्ठल. भाव बरं का नाही? भाव आवडीने भावे, प्रेमाने आणि श्रद्धेने हरिनाम घेसी. मग चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग काय होईल त्या बाबतीत मनाला फारसं लावून घेऊ नको. नाही तर ते खलवाटो. बरं संस्कृतमध्ये आहे, मराठीत सांगतो. मला काही फारसं येतं असं नाही, पण ते येऊन जातं पुढं. सांगू का? होच म्हणणार आहे तुम्ही. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके वाचन देशमणा तपमिति वशात बिल्वस्य मूलं गतः तत्रा प्यासु महाफलेन पतता भग्नं ससद् शिरः प्रायो गच्छति यत्र भागरहित तत्राच पदां भाजनम. कळलं ना? हो म्हणत जा बस. हो म्हणाला काय हरकत आहे? आता मराठीत तो दृष्टांत आहे. खलवाटो. खलवाटोचा अर्थ मराठीत टक्कल पडलेला. जमल ना? आता टोपी घातली होती पण तिथंच टोपी फाटलेली, जिथे टक्कल तिथं. दुपारी निघाला 2 वाजता महिना वैशाखचा. खलवाटो दिवसे स्वरस्य किरणै संतापितो मस्तके. डोकं तापलं, ते टक्कल होतं, तिथंच टोपी फाटली होती. आणि 2 वाजताचं ऊन वैशाख महिन्यातलं. संतापितो मस्तके. कुठेतरी झाडाच्या सावलीत बसावं. वा छंदेश म्हणा तपम विधिवशात बिल्वस्य मूलम गतः. रस्त्याच्या काठाला अण्णासाहेब बेलाचं झाड होतं.
हे तापल्या डोक्याचं तिथं गेलं, झाडाला खोडाला डोकं टेकून बसलं आणि पुढं पाहिलं तर रानामध्ये भोपळे होते. ते इकडे भोपळ्यात म्हणतात ना भाऊ, ते 40 किलोचा डांगर. शेगावला गजानन महाराज मंदिरात त्याची भाजी आवडीनं असते. डांगर 40 किलो 42 किलो, अंगठ्या एवढा वेल आणि त्याला 42 किलोचं डांगर. आणि हे तापल्या डोक्याचं खोडाला टेकून बसलं आणि यानं सुपीक डोकं चालवलं. काय म्हणला, देवालाही अक्कल नाही, हे टक्कल पडलेलं. अंगठ्या एवढा वेल आहे म्हणला, त्याला 40 किलोचं डांगर लावलं. एवढं झाड बेलाचं, त्याला अर्ध्या किलोचं. देवा, हे डांगर तिथं लावलं असतं तर तुझं काय बिघडलं होतं? देवाला वाटलं का टकल्या, तुला अक्कलच आणून देतो. म्हणून बरोबर 500 ग्रामचं बेल वरून पडलं. कुठं? जिथं टक्कल पडलं, टोपी फाटली, 2च्या उन्हात तापलं, तिथं पडलं अर्ध्या किलोचं बेल. उडी मारून बेल बाजूला, टोमॅटो एवढं टेंगूड. फाटकी टोपी काढून डोकं खाजवलं. म्हणला, देवा तुझंच बरोबर आहे. हे जर डांगर तिथं असतं तर येड्या बाबूचं सरपण आणायची गरज. अरे त्याला सगळं कळतं. नको सगळं कळतं. तू कशाला टक्कलवाला डोकं चालवतो? पती लक्ष्मीचा जाणं. कुठं काय लावायचं याच्यात तुझं सुपीक डोकं चालवू नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. ते कुठं काय लावायचं त्याला कळतं. पती लक्ष्मीचा विठोबा चालतंय. तुमची चाल चालू द्या, आमचा हारही चालू. आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे. तुझी चिंता त्यासी सरी वाहे, तुझी चिंता त्यासी सरी वाहे. हरिमुखी गाता हरपरिता, हरिमुखी गाता हरपरिता. सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपरिता, हरिमुखी गाता हरपरिता. हो जानाही जन्म घेणे या मातुरा
जन्म घे ज्ञानाही मागुदा ओ ज्ञानाही मागुदा जन्म घेणे जन्म घेणे ज्ञानाही मागुदा जन्म घेणे ज्ञानाही मागुदा ज्ञानाही मागुदा जन्म घेणे ज्ञानाही मागुदा जन्म घेणे हरिमुखी गाता हर भरी चिंता हरिमुखी गाता हर भरी चिंता सुंदरी कवरदारी धृतांते गुरु साईनाथ महाराज की आवडीने भावे हरिनाम घेसी. चिंता करायची गरज नाही, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, त्याला सगळे कळतं रे नितीन. पती लक्ष्मीचा जाण, ज्यानं चोच दिली त्यांनी चारा दिला, ही सगळ्याला म्हण पाठ आहे. दुसरं एक प्रमाण आहे, तुझ की रोटी तुझको ढूंढे दिल में लखो आराम. खाने वाले का लिखा होता है दाने दाने परिणाम. हो, दाणे दाणे परिणाम. नाही तर तुमचे अनुभव आहे, पंगत धरलेली असते पण एवढ्यात 2 VIP आलेले असतात. मग अण्णासाहेब म्हणतात आपण मागच्या पंक्तीला बसू, तुम्ही उठा मी उठतो. हे 2 VIP आले ना, लाळ घोटून तयार होते हे जेवणारे दोघं. पुंडली कवर्धाच्या वेळेला ते आले VIP आणि हे उठले. ते राहत्याहून आले, हे 10ला चालते कीर्तनाला. वाढूनही झालं होतं, पुंडली कवर्धाच्या वेळेला उठावं लागलं का? ते राहत्याहून आले, त्यांचं नाव तिथं होतं, तुमचं नव्हतं म्हणून उठावं लागलं. तुझे की रोटी तुझे को ढूंढे दिल में रखो आराम. खाने वाले का लिखा होता है दाणे दाणे परिणाम. त्याच्या इतकी काळजी कोणी घेत नाही. जब दात न ते तब दूध दियो, जब दात आए तो को अन्न देते हैं. तू ही नाम कारण सभी काज तारण, धरो उसका धारण निवारण करेगा. न था दात वाको दिया दूध माको, खबर है खुदा को सबर वो मरेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट देना वो आप ही भरेगा. मोरा कम का जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला, काही का असे ना. तू ही नाम कारण सबे काज तारण. बरं का शहाणे, आम्ही जास्त शहाणे म्हणायचो त्यांना. आपलं त्यांचे चिरंजीव गणेश कारखान्याला लहान होता. म्हटलं का रे कसं काय? आपल्या गणेशनगरला जास्त शहाणे कोण आहे? म्हणजे मीन माझे पप्पा. कसं काय? आमचं आडनाव शहाण, त्याचं एवढंच होतं. आम्ही दोघं. ते काही काही पोरंलाही हुशार असतात. ते तिथे मने गावला एक कोले गुरुजी म्हणून, त्यांचा मुलगा काय 4वी-5वीला होता. मी विचारायचो तेव्हाची गोष्ट, तुमच्या वर्गात जास्त हुशार कोण आहे? ते म्हणले गुरुजी. कसं काय? म्हणले हुशार असल्याशिवाय शिकवतात का आम्हाला? सांगा काय बोलावं त्यांच्या पुढं. तसं हे शहाणे विठ्ठल.
तो ही नाम कारण सबे काद कारण धरो उसका धारण निवारण करेगा. नथा दूध नथा दात वाको दिया दूध माको. दात नव्हते भाऊ तेव्हा दूध दिलं आणि दात आले तेव्हा अन्न दिलं. म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ सकळ जीवाचा झाली का रे वेळ जेवणाची. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. काळजी करू आहे तयार आहे ते. सर्वाला जेव घालल तर तुला थोडं सोडणार आहे. तुझं मोकलीला आहे साऊंडवाला असला तरी तुझाही नंबर जेवणात आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. ते सर्वांना दृष्टांत माहिती आहे. दगड फोडायचं काम चाललेलं. काळा पाषाण होता डोक्या एवढा उंचन फोडणं चालला होता. 3 दिवसांनी यश आलं. छत्रपती शिवराय चकित झाले. दगड फुटल्यानंतर मध्यभागी एक जिवंत बेंडूक होता आणि तो उडी मारून बाहेर आला. अरे काळा पाषाणात हा बेंडूक जिवंत कसा. तयामुखी चारा कोण घाली. त्याशिवाय जिवंत आहे का. सकाळी जीवाचा. आता भजन न करणारा बेंडूक जर त्याला देव उपवाशी राहू देत नाही ले का. तुम्ही हरी हरी म्हटल्यावर तुझं मोकलीला ऐसे थोडं राहिला आता. सकाळी जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. मग आता काय. आता एकच बरे का प्रियाताई. तुम्हाला तुमच्या भाऊला आम्हाला हे अनुभव आहे. अण्णासाहेबाला माहिती आहे. आमचे सगळे भाऊ लहानही गेले मोठेही गेले. फक्त मी आहे तोही बाहेरच असतो. सगळ्या भावजया बिगर कुंकवाच्या बसलेल्या असतात घरी. म्हणजे हे कोणाला सोडलंय ना सांगा. पण कुटुंब प्रमुखाला दगडासारखं व्हावं लागतं. दगडासारखं कठोर निर्दयी म्हटलं तरी चालेल. कारण परिवाराच्या पुढे रडता येत नाही ताई. आपण जर रडलो तर तुमच्या सासूबाई सचिन भाऊ देव कावेरी यांच्यावर परिणाम होऊन 2-2